हे गाईज नमस्कार. तर कसे आहात तुम्ही? स्वागत आहे आजच्या तुमच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर गाईज काल मी ब्लॉगच केला नाही आहे आणि आज मी तुम्हाला काही ब्लॉग नाही, मी तुम्हाला काहीतरी सांगायला आले. तर काय सांगणार आहे हे पूर्ण व्हिडिओ बघा, तुम्हाला कळेलच. तर गाईज तुम्हाला माहिती आहे मागच्या 4-5 दिवसात जे मागच्या 8-1 दिवसापासून माझा काहीतरी फोनची स्क्रीन गेलेली होती आणि फोन खराब झालेला होता, जो की मी काल सुधरवला. आता आहे तो चांगला आहे. काल स्क्रीन टाकली आणि आता तो ओके झाला. तर परवा मी परवा ॲक्च्युली असं झालं, आधी स्क्रीन एवढीच डॅमेज होती. मी तुम्हाला जेव्हा फर्स्ट टाईम दाखवलं होतं एवढीच डॅमेज होती. सेकंड टाईम दाखवलं तेव्हा इतकी झाली. म्हणजे जेवढी स्क्रीन इतकी डॅमेज होती ना, तितका पार्टला मी टच करत होती तरी काही होत नव्हतं, म्हणजे वर्क नव्हतं करत तेवढं. आणि इतकंच पार्ट मला दिसत होता आणि इथं टच होत होतं. म्हणजे जास्तीत जास्त मी मोबाईलला ओपन करू शकत होती आणि कॉल करू शकत होती. फार तर व्हॉट्सअपचं स्टेटस बघू शकत होती, पण मी व्हॉट्सअपवर कोणाला मेसेज करू शकत नव्हती. मी व्हॉट्सअप लॅपटॉपमध्ये ओपन केलं होतं वेब स्कॅम करून आणि मी त्याच्यातनं यूज करत होती. माझे जे रोजचे यूट्यूबचे जे व्हिडिओचे लिंक मी शेअर करते ते मी त्याच्यामधून करत होती. तर गडबड अशी झाली परवा, मला नाही समजलं ते कसं काय झालं. माझे व्हॉट्सअपमध्ये काहीतरी बॅकअप वगैरे होत नव्हतं, कारण माझं बॅकअप राहिलेलं होतं. स्पेसमुळे माझं बॅकअप पण होत नाही बरेच दिवसापासून आणि सायनॅक पण झालेलं नव्हतं. ते सायनॅक आणि बॅकअपच्या प्रॉब्लेममुळे काही मेसेजेस आता मला नाही दिसले. म्हणजे काही मेसेजेस होते तर ते मेसेजेस डायरेक्टली स्टेटसला चालले गेले. ते कसे गेले मी तर स्टेटस टाकलंच नाही, कारण इथं टच होत नाही. ते टेक्स्ट आपण स्टेटसला जर टेक्स्ट टाकतो तर ते आपल्याला इथं टच करावं लागतं, बट ते तसं होतच नव्हतं एवढा पार्ट टच. तर मी व्हॉट्सअपला स्टेटस इकडून काही मी टाकलं नाही आणि माझा फोन लिटरली लॉक होऊन जात होता. ऑटोमॅटिक पासवर्ड दाबले जायचे. ऑटोमॅटिक मी इथं दाबायला जायची त्याच्या आधीच ते ऑटोमॅटिक पासवर्ड दाबले जात होते, किंवा नंबर्स किंवा मेसेजेस टाईप होऊन जात होते. तर असे मेसेजेससुद्धा गेलेत. तर हे सगळं जे ऑटोमॅटिक टाईप पण होऊन जात होतं. खूप वेळ मी त्याला जर साईडला ठेवला आणि त्यानंतर हळूच मी त्याला पासवर्ड दाबला तरच तो ओपन होत होता. असं फार काही लगेच ओपन होत नव्हता. आणि फक्त मी कॉल यायचा ना तर मी उचलून घ्यायची त्याला, काही कारण लॉक ठेवलेलं होतं म्हणून तेवढं काही प्रॉब्लेम होत नव्हता. आणि मी चार्जिंगला लावला हा मोबाईल आणि मी माझ्या मोबाईलमध्ये किती चार्जिंग आहे ते सुद्धा मला कळत नव्हतं. ते मी स्क्रीनशॉट घ्यायची, मी इन्स्टा ओपन झालं तर इन्स्टाला स्वतःला पाठवायची, स्वतःला म्हणजे दुसऱ्या फोनमधून मी स्वतःला पाठवून दुसऱ्या फोनमधून मी चेक करायची किंवा लॅपटॉपमधून की चार्जिंग किती. तर त्या परवा मी चार्जिंगला लावला आणि मी खाली चालली गेली मुलांना घेऊन, कारण मुलांना खाली खेळायचं होतं. माझ्या ब्लॉगमध्ये पण आहे की मी खाली मुलांना खेळायला घेऊन गेली आहे आणि हा मोबाईल चार्जिंगलाच होता. तर चार्जिंग वगैरेला लावून गेले मी. तर ते स्टेटस कधी ठेवलं गेलं मला पण नाही माहिती. त्याच्यानंतर मी लॅपटॉपवरून आपलं लिंक पण शेअर केली माझ्या ब्लॉगची. त्यानंतर असं झालं, मी आले आणि भरपूर सारे कॉल आलेले होते. दर्शनचे 5-5 कॉल होते, माझ्या सिस्टरचे होते आणि मेसेजेस पण होते. तर मी माझी सिस्टरला कॉल केला तर ती बोलली की तू असं काय स्टेटस ठेवलं आहे, आधी डिलीट कर. आणि दर्शनचा पण तोच कॉल होता. मी लगेच ते व्हॉट्सअप लॅपटॉपमध्ये ओपन करून मी डिलीट केलं. बट प्रॉब्लेम असा झाला की ते डिलीट झाल्यावर सुद्धा सगळ्यांना दिसत होतं. सगळ्यांना म्हणजे आता मी डिलीट केलं ना तर ते आता दर्शनने पाहून घेतलं होतं. दर्शनला परत नाही दिसलं किंवा मला पण दिसत नव्हतं. मी ओपन करत होते तर मला ना की या मोबाईलमध्ये ते स्टेटस दिसलं, ना की दुसऱ्या मोबाईलमध्ये स्टेटस दिसलं. तर झालं असं की माझ्याकडून डिलीट झालेलं होतं, बट ते सगळ्यांना दिसलं. ते 24 आवर्स दिसलं, कारण नंतर मला विजिबल झालंच नाही की मी परत डिलीट करू शकू त्याला. तर त्यामुळे काही लोकांनी मला कॉल करून सांगितलं, जेन्युइनली सांगितलं. त्यांना खूप खूप धन्यवाद ज्यांनी मेसेज करून जेन्युइनली सांगितलं. काही लोकांना दर्शनने त्यांच्या मोबाईलमध्ये माझं व्हॉट्सअप स्टार्ट करायचं ट्राय केलं,
ओपन करून ट्राय करत होते स्कॅन करून. तर त्यांनी काय केलं काय माहिती, काय बॅकअप झालं की सायनेक झालं अकाउंट, तर त्यांचे सगळे कॉन्टॅक्ट्स माझ्या कॉन्टॅक्ट्समध्ये येऊन गेले. तुम्हाला दिसत असेल इथं माझे 1500, इथं 1500 कॉन्टॅक्ट दिसतात आहे लिटरली. माझे एवढे कॉन्टॅक्ट्स नाहीच आहेत, माझे फक्त 400 to 500 कॉन्टॅक्ट्स आहेत. 1548 कॉन्टॅक्ट्स झालेत माझे. दर्शनच्या मोबाईलचे सगळे नंबर माझ्या मोबाईलमध्ये. काल सकाळी दर्शन त्याच्यासाठी घरी थांबले. पहिले उठल्या उठल्या आम्ही गेलो आणि काही खाल्लंसुद्धा नाही आम्ही काही. आधी फोनची स्क्रीन चेंज केली, सगळं बॅकअप वगैरे घेतलं. परत अजून बॅकअप झालंच नाही अजून. हा इश्यू तर आता सॉल्व्ह होतच नाही आहे की ते एवढे सगळे कॉन्टॅक्ट्स कसं काय आले, किंवा ते दर्शनचे कॉन्टॅक्ट्स याच्यात आले. आता मी सोडलं मग ते, बाकी बघू म्हटलं आता ते नंतर. बट माझं म्हणायचं असंच की लोकांना खूप इंटरेस्ट असतो दुसऱ्यांच्या लाईफमध्ये. हे मी काही लोकांसाठीच बोलते, सगळ्यांसाठी नाही. तर झालं आहे ते सॉल्व, माझा फोन झाला आहे ओके. बस तो आता चांगलं टिकायला पाहिजे, हेच. तर मला हेच सांगायचं होतं गाईज, तुमच्यासोबत पण असं कधी होऊ शकतं. बस काळजी घ्या, कारण लोकांना खूप इंटरेस्ट असतो दुसऱ्यांच्या लाईफमध्ये. तर मोबाईल वगैरे तुमचं जर असं काही झालं तर लगेच हे स्क्रीन वगैरे चेंज करून घ्या किंवा नवीन घ्या. कारण आहे ना, स्क्रीन गेली ना की खूप काही प्रॉब्लेम होता. माझी 5 वेळेस स्क्रीन गेली आहे. मागच्या वेळेस पण असंच झालं. फोन लिटरली माझा फोन लॉक झाला होता आणि टचच होत नव्हतं. तर मी ओपन पण कसं काय करणार आहे. पण तो ऑटोमॅटिक 30 सेकंड झाले की ऑटोमॅटिक लॉक होत होता. 30 सेकंड झाले की ऑटोमॅटिक लॉक होत होता. मला इमिजिएटली ते काम करावं लागलं होतं मागच्या वेळेससुद्धा. तर यावेळेससुद्धा मी यावेळेस तरी 8 दिवस यूज केला. बट ते परवा अचानक काय झालं, परवा थोडी जास्त स्क्रीन डॅमेज झाली होती. मोंटूने काहीतरी हात लावला होता, तिने थोडंसं असं दाबलं होतं. कारण एकदाची स्क्रीन निघाली की त्याला दाबलं की ते पूर्ण ब्लॅक 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 होत जातं, तुम्हाला माहितीच असेल. बस ते एवढं सगळं झालं आणि त्याच्यामुळे ते गोंधळ झाला. तर हेच सांगायचं होतं मला. कालचा परवा रात्रीपासून खूप आम्ही टेन्शनमध्ये आमचा दिवस गेला आणि हे चुकून काय झालं ते तर ठीक आहे, चला मेसेज होता, दुसरं काही असं पर्सनल काहीतरी स्टेटसला गेलं असतं तर ते थोडंसं आम्हाला हे वाटलं, मला पण थोडंसं हे वाटलं. पण ठीक आहे, आता सगळं नॉर्मल आहे आणि सगळं फाईन आहे. तर वी आर हॅपी. तर सगळा गोंधळ एका बॅकअप और सायनेक डेटाचा होता, गोंधळ होता सगळा. बट ठीक आहे, एका स्टेटसमुळे एवढं सगळं झालं, काही हरकत नाही. बट काही लोकांनी मला खरंच काळजी करून कॉल केले, मेसेजेस केले. बट ठीक आहे, आता मी हे सगळं सगळ्यांचे प्रेम समजून ॲक्सेप्ट करते. ठीक आहे, तर चला आपण भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.